महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये कुप्रसिद्ध बागेश्वर बाबा यांनी अत्यंत आक्षेपार्ह विधान केलेलं आहे। ते म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज थकले होते आणि त्यांनी राजसत्ता आणि राजमुकुट रामदास स्वामींच्या चरणी अर्पण केले होते। अशा पद्धतीचं अत्यंत अपमानास्पद असं विधान या बागेश्वर बाबांनी केलेलं आहे। हे एकतर असत्य विधान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे विधान आहे आणि ब्राह्मणशाही श्रेष्ठ अशा पद्धतीचं पुन्हा पुन्हा सिद्ध करण्याचा प्रयत्न करणारे विधान आहे। हे असत्य विधान असल्यामुळे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असत्य विधान करण्याची हिंमत बागेश्वर बाबा करतात आणि मुख्यमंत्री त्याच्याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त देत नाहीत। याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचं या विधानाला संमती आहे का हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, आपण सर्व मराठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेने लक्षात घेतलं पाहिजे की सातत्यानं आरएसएस, भारतीय जनता पार्टी सत्तेचा आधार घेत घेत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात आहे। त्यांच्या प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतात आहे। त्यांच्या उत्तुंग कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आहे। हे आपले जे दीपस्तंभ आहेत त्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात आहे आणि ब्राह्मणशाहीतले दीपस्तंभ आपल्या समोर आदर्श म्हणून ठेवण्याचा प्रयत्न करतात आहे। त्याचा आम्ही निषेध करतो आणि महाराष्ट्राची जनता संबंध देवेंद्र फडणवीस यांनी याचं स्पष्टीकरण केले पाहिजे अशी आम्ही मागणी करतो। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका आहे की मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दलची भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा मुख्यमंत्र्यांनी बागेश्वर बाबांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी।